नमस्कार मित्रांनो, थोडासा प्रॉब्लेम आला होता. नेटचा प्रॉब्लेम आला होता आणि इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम आला होता म्हणून थोडासा वेळ आपली मीटिंग लेट सुरू झाली. आता असं कधी होत नाही का आपली मीटिंग लेट सुरू झाली. इन्व्हर्टर खराब झालं होतं म्हणून इन्व्हर्टर वाला बोलवला तर त्यानं वायफाय बंद करून टाकलं. इन्व्हर्टर दुरुस्त झालं नाही पण वायफाय बंद केलं. म्हणजे एककडे फॉल्ट करायला झालता तो दुरुस्त करण्यासाठी माणूस बोलला, त्यानं वायफाय सुद्धा बंद केलं. आता मोबाईलच्या वायफाय वर आहे जे काय आहे ते. आता मोबाईलच्या वायफाय वर आपली आजची मीटिंग होणार आहे. आज आपण स्पेशली दोन गोष्टींवर बोलणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे न्यूट्रीचार्ज वुमन याचे बुकलेट जे आले तर ते बुकलेट कसे वापरायचे आणि न्यूट्रीचार्ज वुमनचं जे टार्गेट आहे ते टार्गेट कसं अचीव करायचं याच्यावर आपण बोलणार आहोत. थोडस नेटचा इश्यू येऊ शकतो कारण की वादळ वगैरे सुरू आहे आणि माझ्या मोबाईलच्या नेटवरती आजची आपली मीटिंग राहणार आहे. सकाळी आपल्याला काही अडचण आली नाही परंतु आता थोडीशी अडचण एखाद्या दिवस येऊ शकते. मित्रांनो, गंमत अशी की आपण जे मीटिंग मध्ये मागच्या मीटिंग मध्ये पाहिलं होतं संतोषजी म्हणले ते याच्याविषयी सविस्तर आपण सांगायला पाहिजे, सविस्तर बोलायला पाहिजे. आणि तेच बोलण्यासाठी की 53% महिला भारतात अॅनिमिक असतील. तर त्या अॅनिमिक महिला ओळखायच्या कशा, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. या ओळखायच्या कशा, कारण की प्रत्येक महिला ही लॅबोरेटरी मध्ये जाऊन स्वतःच रक्त तपासल याची काही गॅरंटी नाही, पहिली गोष्ट. आणि रक्त तपासण्याची डिग्री आपल्याकडे नाही. मॅक्झिमम लोकांकडे रक्त तपासण्याची डिग्री सुद्धा नाही. तर मग यावर काय उपाय आहे? यावर उपाय आहे की हिमोग्लोबिन विषयी जागृती वाढवणं. त्या जागृती मधला पहिला टप्पा आहे की हिमोग्लोबिन किती हवं हे माहित असतं. तर आपण महिलांसाठी बोलतोय, महिलांसाठी हिमोग्लोबिन 12 ते 16 ग्रॅम पर डेसिलिटर पाहिजे. 12 ते 16 ग्रॅम पर डेसिलिटर महिलांमध्ये हिमोग्लोबिन पाहिजे. ही एक गोष्ट आपण नोट डाऊन काल त्या दिवशी केलं होतं. आणि हिमोग्लोबिन 12 पेक्षा कमी का असतं याचं सगळ्यात मोठं कारण आहे की पिरियड मध्ये बाहेर रक्त आणि महिलांमध्ये एक वृत्ती की पुरुषाच्या तुलनेपेक्षा कमी पौष्टिक आहार घेणं ही गोष्ट. WHO म्हणतं की एखाद्या महिलेचा हिमोग्लोबिनचा स्तर 12 ग्रॅम पर डेसिलिटर पेक्षा कमी असेल तर ती महिला अॅनिमिक आहे. आणि अॅनिमिक जर असेल तर केस गळणं, त्वचा जी आहे ती त्वचा रखरखीत होणं, गर्भधारणे परेशानी, गर्भावस्थेच्या वेळेस विविध जटिलता, चक्कर येणं, डोकं दुखणं ह्याही सगळे प्रॉब्लेम होतात. आपण सुरुवातीला म्हटलो की हिमोग्लोबिनचा स्तर कमी आहे आणि हिमोग्लोबिनच्या स्तरामध्ये कमतरता असल्यामुळे प्रॉब्लेम येतात. आणि हे प्रॉब्लेम जास्त वाढतात गर्भावस्थेच्या वेळेस. गर्भावस्थेमध्ये हे प्रॉब्लेम खूप जास्त वाढतात. पहिला प्रॉब्लेम काय होतो की एकतर विकास नीट होत नाही पोटामध्ये बाळाचा, लवकर बाळाचा जन्म होऊ शकतो की नाही, जन्माच्या वेळेस वजन कमी असणं, त्या बाळाला संक्रमण होणं, त्याला विविध आजार होणं लवकरच, आणि डिलिव्हरीच्या वेळेस जास्त रक्त निघणं हे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणजे अॅनिमियानं ही पिढी नाही तर पुढची पिढी सुद्धा. आणि त्यामुळं आपण करायला पाहिजे की अॅनिमिया जर कमी असेल तर याचा काय उपयोग करता येईल. ओके, पण मला कॅमेरा बंद करता येणार नाही कारण कॅमेऱ्यावर तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या. काय गोष्टी दाखवायची तुम्हाला की पहिली गोष्ट म्हणजे मी आता मला हेडलाईन करतो. माझा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला पिन करतो, स्पॉटलाइट करतो म्हणजे लक्षात येईल. रक्त न काढता कसं ओळखायचं, तर त्यासाठी हे पुस्तक आलं. आरामशीर पुस्तक. आता पुस्तक दिसते ना संतोषजी, मला इशारा करा. अपने रक्त में हीमोग्लोबिन के स्तर का अनुमान लगाए. आहे की नाही, आपल्या शरीरामध्ये किती रक्त आहे
हे कसं ओळखायचं यासाठीच हे पुस्तक आहे. आणि याचा अनुमान लगाय तो हे कसं लक्षात येईल, यासाठी काही टेस्ट येतात. त्या पुस्तकामध्ये पहिली टेस्ट आहे. आता मला बरेच जण असे दिसले की दोघं तिघ जण बसलेले दिसत आहेत ना, या पुस्तकातलं पहिल्या पानावर आहे की आपण हे ओळखायचं. कशावर ओळखायचं? मी संतोषजीला अनम्यूट करतो. संतोषजी कशावर ओळखायचं? डोळे 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 असे डोळ्यावर. डोळ्याच्या खालच्या कोण्यावरून कोपऱ्यावरून ओळखायचं. येस. पूर्वीच्या काळी डॉक्टरांकडे आपण गेलो की डॉक्टर असे आपल्याकडे पाहिजे, आहे की नाही? आता इथं 3 आहेत. आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल. जर आपण डोळा खाली करून पाहिला, एकदम लाल दिसला तर हिमोग्लोबिनचा स्तर सामान्य आहे. हिमोग्लोबिनचा स्तर सामान्य आहे. मी आता संतोषजीला स्पॉटलाइट मध्ये करतो आणि संतोषजी त्यांच्या मुलीचे डोळे बघतील की लक्षात येईल की हिमोग्लोबिनचा स्तर त्यांच्या मुलीमध्ये कसा दिसतोय. कसा बघायचा? संतोषजी दाखवतायत. जर तो एकदम लाल दिसत असेल तर हिमोग्लोबिनचा स्तर लाल आहे सर. सामान्य आहे. ओके, लाल आहे कारण की ते न्यूट्रीच्या ह्युमन घेते. ही झाली पहिली चाचणी. ही झाली पहिली चाचणी डोळ्याच्या खालच्या पोरा आणि तिथं बरोबर वेगवेगळे आपल्याला डोळे दिले आहेत. सामान्य स्तर कधी समजायचा आणि हिमोग्लोबिन कमी आहे कधी समजायचं, यासाठी असे आपल्याला डोळे दिले. ही पहिली टेस्ट. मग या एकाच टेस्टहून, मी माझा व्हिडिओ आता बंद करतो कधी बोलतोय, एकाच टेस्टहून लक्षात येईल असं होईल का? तर नाही. कधी कधी आपल्याला जास्त सुद्धा टेस्ट बघावे लागतील. मग दुसरी टेस्ट काय आहे? दुसरी टेस्ट आहे दुसऱ्या पेजवर. दिसते सगळ्याला? सुरेशजी दुसरी टेस्ट कशाची दिली आहे? नख आहेत सर, नख. नाखून बघणे. सुरेशजीला सुरेशजी दुसरी टेस्ट आहे नखाची. यस. दुसरी टेस्ट आहे नखाची. यामध्ये जर आपले नख गुलाबी दिसत असतील, आपले नख जर गुलाबी दिसत असतील तर आपल्या शरीरामध्ये एचबी चांगला आहे. आता मॅक्झिमम महिला ज्या आहेत त्या महिला नेल पॉलिश लावतात. नेल पॉलिश लावल्यामुळे तर बऱ्याच महिलांना नख जे ते नख लक्षात येणार नाहीत. बऱ्याच महिला नेल पॉलिश लागतात, आहे की नाही? आता ज्यांचे कॅमेरे बंद आहेत आणि ज्यांचे कॅमेरे सुरू आहेत असे प्रत्येक जण आपापले नख पहा. पांढरे दिसतायत की गुलाबी दिसतायत, दाबून पहा. दाबल्यानंतर तरी गुलाबी होत आहेत का नाहीत आपण चेक करू. तर गुलाबी दिसतायत. आता ज्यांनी नेल पेंट लावलाय त्यांचे पटकन दिसतील, त्यांनी नेल पेंट लावलाय त्यांचे पटकन दिसतील. गुलाबी दिसतायत का तर पहा. इथं पल्लवीताई दिसतायत. पल्लवीताई अनम्यूट व्हा. नेल पॉलिश लावलंय का? दिसतायत तुमचे नख? पल्लवीताई प्रवासात दिसतायत मला. प्रवासात चाललो. बरं, नागपूरच्या कार्यक्रमासाठी. बर बर बर. हो. तर आपण जर बघितले आपले नख जर गुलाबी दिसत असतील, गोलाकार आणि गुलाबी, तर आपल्या शरीरामध्ये एचबी चांगला आहे. गोलाकार जर दिसत नसतील, गुलाबी जर दिसत नसतील तर आपल्यामध्ये एचबीची कमतरता आहे. आणि यामध्ये एक असं सुद्धा दिलं की जर चमच्यासारखे नख झाले असतील तर आपलं हिमोग्लोबिन एकदमच कमी आहे. चमच्यासारखे झाले असतील तर आपलं हिमोग्लोबिन एकदमच कमी आहे. इथे स्पॉटलाइट करतोय.
म्हणजे नखावरून सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकते की एचबी कमी आहे की नाही. आपले नख पाहूया, गोल आहेत, गुलाबी आहेत, आणि ज्या व्यक्तीचे चमच्या सारखे झाले दिसतील त्याचा एचबीचा स्तर 8 पेक्षा सुद्धा कमी झाला असू शकतो. त्यामुळं आपल्याला रक्त नकाची जरी दुसरी टेस्ट, पहिली झाली डोळ्याच्या खालची, दुसरी झाली नखाची. तिसरी टेस्ट आहे जिबी. तिसरी टेस्ट आहे जिबेची. आता जिबेची टेस्ट आपल्याला पूर्वी डॉक्टर जे BMS डॉक्टर होते, ग्रामीण भागामध्ये डॉक्टर होते, आणि त्यांच्याकडं आपल्याकडं त्यावेळेस जास्त लॅबोरेटरीज नव्हत्या. त्यावेळेस डॉक्टर जिभेवरून सुद्धा आपली एचबी ओळखायचे. जर दात घासल्यानंतर आणि चांगली जीभ घासल्यानंतर जर आपली जीभ एकदम गुलाबी दिसत असेल, गुलाबी म्हणजे किती गुलाबी? गुलाबी, फिकट गुलाबी आणि पांढरी आहे की नाही. जर दिसत असेल म्हणजे जसं आपण बीट कापल्यानंतर, बीट असतं ना आपल्याकडे, बीटरूट, बीट कापल्यानंतर त्या प्रकारची जर गुलाबी जीभ दिसत असेल तर एचबी एकदम चांगला आहे. बीट कापल्यानंतर जसं गुलाबी दिसते तितकी गुलाबी दिसत असेल तर एचबी चांगला आहे. तितकी जशी तुम्हाला फिकट दिसल तसं समजायचं एचबी कमी आहे. ही तिसरी टेस्ट. चौथी टेस्ट आहे हातावरून. आपल्या हाताचे तळवे जर आपले डार्क दिसत असतील, रंग कुठलाही असणार पण डार्क दिसत असतील, आपल्या हाताच्या ज्या रेषा आहेत ज्याला आपण भाग्यरेखा म्हणतो, आहे की नाही. कोणी म्हणतं ही पैशाची रेषे, कोणी म्हणतं ही लग्नाची रेषे, अशा असतात ना रेषा. आपल्याला लग्नाच्या आणि पैशाच्या रेषा नाही पाहिजे, आपल्याला एचबीच्या रेषा पाहिजे, आहे की नाही. आपण जर असा हात बघून हात दाखवला तुम्ही ज्योतिषी किती शेत करता, ज्योतिषी नाही तर आम्ही तुमच्या आरोग्याचे ज्योतिषी नक्की आहोत. तुमचे बाकी एखाद्या हात दाखवलं लग्न जमून काय गुरुजी माझं, पण ते गुरुजी नाहीत आम्ही, पण तुमचं एचबी बघणारे आहोत. जर पांढरे हात दिसत असतील, जर आपल्या रेषा जर डार्क दिसत नसतील तर मात्र आपला एचबी जो आहे तो आपला एचबी कमी आहे. हाताचा रंग सावळा असू द्या, काळा असू द्या, पण रेषा डार्क पाहिजे. जर त्या पांढऱ्या दिसत असतील तर एचबी कमी आहे. त्यामुळे आपण हे पाहू शकतो. बरं, हे सगळं जे शोधलंय ना, हे न्यूट्रीचार्ज अजिबात शोधलेलं नाही. हे सगळे शोध जे आहेत ते सायंटिफिक आहेत. म्हणजे कुणाच्या तरी डोक्यात आलं न्यूट्रीचार्ज आणि त्यांनी शोधलंय असं अजिबात नाही, अजिबात नाही. हे सगळेचे सगळे शोध, त्याचे तुम्हाला पुस्तक घेतलं तुम्हाला शोध सुद्धा दिसतील. आणि या गोष्टीवरून आपल्याला हाताच्या रेषा आणि हाताचा रंग यावरून 1, 2, 3, 4 आणि 5 टेस्ट अशा आपल्याला दिल्या आहेत. किती टेस्ट दिल्या आहेत? 5 टेस्ट आहेत. डोळे 1, जीभ 2, नख 3, हाताच्या रेषा 4 आणि हाताचा रंग, तळ हाताच्या रेषा 4 आणि तळ हाताचा रंग 5, अशा या 5 टेस्ट आपल्या दिल्या आहेत या पुस्तकात. आणि या 5 टेस्ट होऊन आपल्या लक्षात येईल की समोरच्या व्यक्तीचा एचबी सामान्य आहे की सामान्य नाही. या 5 गोष्टीतून आपल्या लक्षात येईल. किती कामाचं पुस्तक आहे? एकदम कामाचे पुस्तक आहे. हे पुस्तक आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतं, सहज उपलब्ध होणार आहे. तुम्ही 10 पेक्षा जास्त जर तुम्ही, बरं हे पुस्तक काढलं कशामुळं? कारण की न्यूट्रीचार्ज वुमन प्रोडक्ट हातात घेतला आहे BC छाबडाजी, आणि BC छाबडाजी याला
पुढं पुढं नेणार आहेत न्यूट्रीचार्ज ह्युमनला. आणि जेव्हा असं लक्षात आलं की आपला प्रत्येक डिस्ट्रीब्युटर, प्रत्येक असोसिएट बायर जो आहे तो या गोष्टी लक्षात आणू शकत नाही, मग कसं लक्षात आणणार? मग त्यासाठी त्यांनी सांगितलं की आपण टूल बनवूयात. आणि ते टूल बनवलेलं आणि लक्षात आलं की आपण कशा प्रकारे आपल्याला याविषयी लोकांसोबत जागृती कशी करायची त्या संदर्भामध्ये आपण केले. आणि हा HB कमी असेल, HB वाढवण्यासाठी आपल्याला बाहेरून सप्लिमेंट घेतल्या गेलं पाहिजे असं ICMR म्हणते. ICMR अगोदर म्हणायचे अन्नातून घ्या, परंतु लक्षात आलं की अन्नातून घेणं शक्य होणार नाही. त्यामुळं आपण ते बाहेरून घेतल्या गेलं बाहेरून घेतल्या गेलं पाहिजे. आणि ते बाहेरून घेण्यासाठी डायरेक्ट भारतीय लोकांनी सप्लिमेंट घ्यावे असं आता ICMR म्हणायला लागले. डायरेक्ट बाहेरून सप्लिमेंट घ्यावं. या अगोदर कधीही ICMR म्हणत नव्हतं. आणि शासनाच्या स्तरावर सुद्धा न्यूट्रिशन सप्लिमेंट घ्या असं सूचित केलं. आयरन सप्लिमेंट घ्या, तुम्ही कॅल्शियमचं सप्लिमेंट घ्या, तुम्ही व्हिटॅमिन C चं सप्लिमेंट घ्या, हे आपल्याला सांगितलं जाणार आहे. आता हे सप्लिमेंट घेतल्यानंतर काही लोकांमध्ये फरक पडलाय का? मी तुम्हाला काही टेस्टी बनवून दाखवतो. काही टेस्टी बनवून तुम्हाला दाखवतोय. म्हणजे लक्षात येईल आपल्याला की काही लोकांमध्ये फरक पडलाय. मी माझा व्हिडिओ बंद करतो आणि तुम्हाला काही टेस्टी मोनल्स दाखवतो जे न्यूट्रीचार्ज कडे टेस्टी मोनल्स आले आहेत. असे काही टेस्टी मोनल्स मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे संतुष्ट ग्राहक जे आहेत हे संतुष्ट ग्राहक आपल्याला बघता येतील. मी शेअर करतोय तुमच्या सोबत. आता तुमच्यासोबत मी शेअर करतोय. तुम्हाला दिसलं की तुम्ही मला सांगा. सुरेशजी समोर दिसताय? ओके. त्याचा आवाज तुम्हाला येणार नाही कारण की शेअर करताय. काय बोलतायत? असे टेस्टिमोनियल्स आपण लोकांना दाखवू शकतो. या आहेत सुनीता भंडारी आहे नाही, गडवालच्या आहेत. आणि त्या काय म्हणतायत, त्यांनी न्यूट्रिशन वुमन घेतली, त्यांना काय फरक? मेरा नाम सुनीता मैं से मुझे जो है 5 साल से बहुत दिक्कत थी पीरियड में. जब से मैंने न्यूट्रीचार्ज वुमेन लिया है तब से जो है मेरे पीरियड में काफी सुधार आ गया. मेरे बाल झड़ते थे, नाखून टूटते थे, चेहरे पे काफी सारी दाइयां थी. जब से मैंने लिया तब से मेरी जो है पूरी समस्या ठीक हो गई. छोटे-छोटे टेस्टिमोनियल्स पुन्हा एक तुम्हाला दाखवतो. जरा परत एक तुम्हाला दाखवतोय की हे बाहेरून गुवाहाटी मधून एक जण आहेत, त्यांचे अनुभव सुद्धा आपण पाहू.
ढवळे सरांचा नेटवर्क इश्यू झालेला आहे, लवकरच नेटवर्क मध्ये येतील सर. हे सुरेश दहातोंडे इथे येऊन गेलेले ना शॉपला. मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतोय. आता दिसत असेल व्हिडिओ, दिसतोय? ओके. आता या आहेत गुवाहाटी मधल्या आहेत, म्हणजे आपण जवळचे फार व्हिडिओ बघितले, आता दुसऱ्या राज्यात सुद्धा कोणी बघतायत काय? या संगीता भरूच आहेत आणि स्वतः डायटिशियन आहेत, त्या काय बोलतायत आपण पाहूया. So hello, my name is इसके पहले स्किन पे, and then I used to feel very like a lethargy kind of. शबिस्ता मैम ने मुझे न्यूट्रीचार्ज course, then I consumed, and I really like the taste and the smell. It was kind of fruity flavor, strawberry type का cream and then I'm continuing now, and pimples suddenly come okay as compared to my previous months. So definitely I would recommend it to everybody since I'm consuming it since 2-3 months till now. गुवाहाटीवरून मॅडम ज्या स्वतः डायटिशियन होत्या, त्या शबिस्ता मॅडम त्यांना न्यूट्रीचार्ज वुमन दिलं आणि त्यांना जे पिंपल्स येत होते ते पिंपल्स येणं कमी झालं, असं त्या व्हिडिओ मध्ये. आता आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा असे काही व्हिडिओ आहेत, मी तुम्हाला एक तो सुद्धा व्हिडिओ दाखवतो की महाराष्ट्रामध्ये एक व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतोय. तुम्हाला दिसतोय का तुम्हाला? संतोषजी व्हिडिओ दिसतोय? ओके. हा, या आहेत राणी ढवळे, म्हणजे माझी मिस्टेस आहे, तिचा व्हिडिओ केला. कारण की मी म्हणलं की आपण कुठून सगळ्या राज्यातून व्हिडिओ पाठवायला लागले, आपल्याकडे कोणी व्हिडिओ तयार करतो. मी माझ्या मिसेसला म्हटलं की तुला काय अनुभव आला, तर तिनं काय सांगितलं आपण पाहूया. नमस्कार. मी गेल्या काही वर्षामध्ये
वर्षामध्ये मला पायाचा खूप त्रास होत होता. त्यामध्ये ओटीपोट दुखणं, कंबर, हातपायाला गोळे येणं, ब्लिडिंग खूप जास्त होणं याने मी खूप त्रस्त होते. गेल्या काही वर्षामध्ये मी न्यूट्रिचार्ज वुमन नावाचं टॅबलेट रेग्युलर घेत आहे आणि यामुळे माझ्या पायाच्या पूर्ण तक्रारी दूर झालेल्या आहेत. थँक्यू म्हणले, न्यूट्रिचार्ज ट्रेनरला थँक्यू नाही म्हटली आहे की नाही? थँक्यू न्यूट्रिचार्ज म्हणजे मी आणून दिलं, सगळं केलं, पण तुम्हाला माहिती घरी काही किंमत नसते. घर की मुर्गी दाल बराबर. म्हणजे असे व्हिडिओ तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतील. भारतभरामध्ये असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, असे टेस्टिमोनियल्स आपल्याला पाहायला मिळतील. कधी जर तुम्ही सलग 3 महिने न्यूट्रिचार्ज वुमन जर घेतली तर पाळीमध्ये येणारा त्रास कमी होतो आणि सगळ्यात जास्त फोकस आपण करायचंय एचबी मधला त्रास, म्हणजे एचबी वाढतो. एकाच गोष्टीवर फोकस केल्यानंतर न्यूट्रिचार्ज वुमन घेतल्यानंतर आहे फक्त आणि फक्त एचबी वाढतो. एकच गोष्ट फोकस करा, एचबी वाढतो. आणि त्यासाठी हे बुकलेट आणि सांगायचं की आम्ही म्हणत नाही सांगत, या बुकलेट असल्याचं वैशिष्ट्य काय, तुम्ही जेव्हा बुकलेट घेऊन एखाद्या व्यक्तीकडे जाल त्यावेळेस त्या व्यक्तीला तुमच्या विश्वास बसला आहे, मनानं नाही सांगत. कारण की टूल दाखवल्यानंतर त्यांना लक्ष येतं की मनानं सांगत नाहीये, त्यांच्याकडे पुस्तक आहे, पुस्तकात छापलेले असं आहे. ते पुस्तकात छापलेलं आहे. ज्यांच्या टीम मध्ये जितके जास्त पुस्तक टीम मध्ये जातील तितक्या जास्त न्यूट्रिचार्ज वुमन विकल्या जातील. जितके जास्त पुस्तक होतील तितक्या जास्त न्यूट्रिचार्ज वुमन विकल्या जातील आणि हे एकदम सहज होऊ शकतं. आणि मी तर असं म्हणेल की तुम्ही 5 न्यूट्रिचार्ज वुमनची बिलिंग करा, 5 न्यूट्रिचार्ज वुमनची बिलिंग करा आणि त्यातून आपल्याला मिळणार आहे 5 न्यूट्रिचार्ज वुमनची बिलिंग करून जी गोष्ट आपल्याला मिळणार आहे ती गोष्ट ते म्हणजे न्यूट्रिचार्ज वीर आणि न्यूट्रिचार्ज वीरांगणा क्लब मध्ये आपल्याला सहज एंट्री जी मिळणार आहे. न्यूट्रिचार्ज वीरांगणा क्लब मध्ये आणि न्यूट्रिचार्ज वीर क्लब मध्ये एंट्री मिळणार आहे, ती फार महत्वाची आहे. तुम्ही पण वुमनचं इतकं चांगलं आहे. म्हणजे 5 न्यूट्रिचार्ज वुमन आपल्याला लागत होते जून मध्ये, 5 जुलै मध्ये आणि 5 ऑगस्ट मध्ये. परंतु जर आपण 15 न्यूट्रिचार्ज वुमन ची बिलिंग 15 न्यूट्रिचार्ज वुमन ची बिलिंग जर पटकन म्हणजे कधी 30 जून पर्यंत आपण बिलिंग 15 न्यूट्रिचार्ज वुमन ची, तर 7 जुलैला आपण दिल्लीला जर पोहोचला तर तिथंच तुम्हाला न्यूट्रिचार्ज वीरांगणा आणि न्यूट्रिचार्ज वीर क्लबचा बॅच मिळेल. तुम्ही तुमच्या टीम मधून आलेल्या सगळ्या लोकांसोबत, तुमच्या टीम मधून जर कोणी 7 जूनला दिल्लीला येणार असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांना सांगा दिल्लीला तसं जाऊ नका. नगर कडून कोणी जाणार आहे का स्वतःची? हा 2 जण जाणार आहेत सर माझ्या टीम मध्ये. तुमच्या टीम मधून आहेत की दुसऱ्या टीम मधून आहेत? नाही, माझ्या टीम मधून आहेत सर 2 जण. काही म्हणता करा. एक 15 न्यूट्रिचार्ज 30 जून पर्यंत झालं. ओके, संतोष इतकं क्लिअर आहे? 15 न्यूट्रिचार्ज वुमन जर 30 जून पर्यंत जर केले तर तुम्ही स्वतः एक मोठा होतोय त्यागराज स्टेडियमवर प्रोग्राम मध्ये तुम्हाला तिथंच न्यूट्रिचार्ज वीरांगणा किंवा तो बॅच तुम्हाला तिथंच मिळेल. कुठं? दिल्लीमध्येच. जसं संतोषजीनं सांगितलं की 2 जण पोहोचणार आहेत, 2 जण पोहोचणार आहेत
तर तसं पोहोचण्यापेक्षा न्यूट्रीचार्ज वुमनचं बिल करून जर पोहोचले तर त्यांना तिथेच त्यांना बॅच फायदा होईल. मध्ये खूप सारे दिल्लीला 7 जुलैला जो प्रोग्राम होणार आहे तिथं स्टेडियमला जो होणार आहे तिथं 70 आहेत. हे पोस्ट मिळणार आहेत. 5 मिळणार आहे. जो आपण आपल्या पिकअप सेंटरवर, वर्ल्ड पीकवर, आपली दुकानवर, आपल्या हॉलमध्ये कुठेही हा लावू शकतो. ज्यांना की आपल्याला महिला विचार कुठल्या चित्र सरांचं पुन्हा नेटवर्क गेलेलं आहे. आणि सरांनी आज पहिलेच सांगितले की आज त्रास होऊ शकते, कारण सर्वत्र महाराष्ट्रात पाऊस चालू आहे. लाईट बऱ्याच ठिकाणची गेलेली आहे. इन्व्हर्टरवर चालू आहे. लवकरच ढवळे सर रिपीट येतील. म्हणजे सरांचं म्हणणं असं आहे की भाऊ पुढच्या महिन्यात न करता ह्या 30 जूनच्या पहिले 15 न्यूट्रीचार्ज वुमेन खरेदी करा तुमच्या आयडीवर, आणि तो बॅच जो भिलवाड्याला मिळणार आहे वीर आणि वीरांगणाचा, तो डायरेक्ट 7 जुलैला आपल्याला दिल्लीमध्ये मिळणार आहे सरांच्याच मार्फत. सरांनी ते हायलाईट केलंय या प्रोग्राममध्ये. दुसरी गोष्ट की ही जी बुकलेट दाखवली आता तिची किंमत आहे 50 रुपये, पण 10 जर घेतल्या तर 10वर 10 फ्री मिळणार आहे. म्हणजे आज आपल्याला 25 रुपयाला ती बुक मिळणार आहे. तर मी सरांना विनंती करेल की मला 50 बुकलेट पाहिजे, आणि टीममधून देखील मी ऑर्डर काढतो, कारण होम डिलिव्हरी आहे आणि शिवाय ती फ्री होम डिलिव्हरी आहे. आपल्याला घरपोहोच ती बुक येणार आहेत. तर लवकरात लवकर सरांना तो मेसेज टाकू आपण. त्यांचा हमेशा नंबर देतात ते व्हॉट्सअपचा. तर सरांचा इश्यू आहे नेटवर्कचा. आलेत बहुतेक ते, व्हॉट्सअपचा नंबर देतो संतोषजी. आलेत सर आले. आम्ही आलो आहे. तुम्ही बोलत होते, तुम्ही राईट माहिती देत होते म्हणून मी तुम्हाला थांबवलं नाही. थँक्यू माहिती देत होते म्हणून मी तुम्हाला थांबवलं नाही. ज्यांना आता संतोषजी म्हटले की मला 50 बुकलेट पाहिजेत, तर संतोषजी मी तुम्हाला लगेच त्याची लिंक पाठवतो. त्या लिंक वर तुम्ही रजिस्ट्रेशन करा, तुमचा पत्ता वगैरे करा आणि तुम्हाला ते बुकलेट घरपोच मिळून जाईल. ओके थँक्यू सर. कंटिन्यू करा सर प्रोग्राम. ओके, ती लिंक तर मी तुम्हाला ती लिंक जी आहे ती लिंक व्हॉट्सअप करतो, ज्यानं तुम्हाला ते बुकलेट तुमच्या घरपोच मिळतील. आणि सध्या जे आहे, सध्या पोस्टाचा चार्ज कंपनी घेत नाहीये. हे तुमचे डिलिव्हरी चार्जेस ते सध्या म्हणजे 50 पुस्तक आहे, परंतु जास्त घेतले. संतोषजीनं जे सांगितलंय तेच इथं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि हा लिमिटेड पिरियड, ही ऑफर जी आहे ही लिमिटेड पिरियड ऑफर आहे. मनीषा ते म्हणतात माफत पाहिजे तर मनीषा चॅट बॉक्स मध्ये मी तुम्हाला लिंक पाठवतो. लिंक वरून आपण विकू शकतो. करू शकू तितक्या सहज आपण या सगळ्या गोष्टी करू शकू. तर हे बुकलेट आपले आणि बघा सरांचा परत नेटवर्क इश्यू झालाय. तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे, कारण सरांनी एक शब्द वापरलाय की लिमिटेड ऑफर आहे.
नंतर ती 50 रुपयालाच बुकलेट मिळणार आहे. तर सध्या ती गंगा आहे, हात धुवून घ्यायला काय प्रॉब्लेम नाही आहे सगळ्यांना. तर जास्तीत जास्त बुकलेट घ्या, कारण त्याद्वारेच आपला बिझनेस डेव्हलप होऊ शकतो. आणि ते आपण जे म्हणतो ना का BC सरांनी आता याचं टार्गेट घेतलेलं आहे का पूर्ण भारतामध्ये फक्त वुमेनवरच काम होणार आहे. कारण सरांनी जे गामावर सुरुवात केली ती, तर आज नुसतं गामा गामा करतायत लोक, पण आता वुमेन वुमेन पण करणार. थँक्यू सर. डेफिनेटली. आणि हे बुकलेट आपल्याकडे राहिले तर ऑथरायझेशन येतं. आणि 15 न्यूट्रीचार्ज वुमन म्हणजे 15 सविता ताई काय बोलू इच्छिता? सविता ताई बोला. अनम्यूट असेल ताई, अनम्यूट होऊ शकता तुम्ही डायरेक्ट. प्रत्येकाला अनम्यूटचा ऑप्शन आहे ऑलरेडी. सविता ताईला काय बोलायचंय, तुम्ही अनम्यूट होऊ शकता, कुठे अडचण नाही अनम्यूट व्हायला. जर 31 जुलै पर्यंत जर आपण 15 न्यूट्रीचार्ज वुमन जर घेतल्या तर फायदा हा आहे की जो रायझिंग वुमन सेलिंग होणार आहे तिथं आपल्याला चांगला जाता येईल. आणि तिथे आपल्याला झाला डिनर होणार आहे आणि बाकीचे न्यूट्रीचार्ज आणि वीरचे बॅच तिथे 16-17 असा प्रोग्राम आहे. 17 ऑगस्टला आपला सोनल सेलिब्रेशन आहे. म्हणजे महाराष्ट्रातून आपल्याला भिलवाडा सेक्रेट आहे. बाकी कुणाला कोलकाता आहे, कुणाला पाटी आहे, कुणाला कोची आहे त्या भागानुसार, परंतु आपल्याला भिलवाड्याला जायला मिळत आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. ऑगस्ट महिन्यामध्ये भिलवाड्याला यायचा मौका, त्यासाठी आपल्याला 25 जुलै पर्यंत 15 न्यूट्रीचार्ज तेलंगणा क्लब मध्ये डिजिटली होणार आहे. तर सोमवारी सकाळी 9 वाजता आणि सायंकाळी 9 वाजता हे सेशन्स अटेंड करून आपल्याला डिजिटली सर्टिफिकेट 25 जून पासून सुरू होणार आहे. 25 जून म्हणजे मंगळवार पासून याची लिंक सुरू होईल. माझ्याकडून मिळून, सुरेशजीकडून, संतोषजीकडून मिळून किंवा तुमच्या अपलाईन करून लिंकचं वैशिष्ट्य असं की त्यावर तुम्हाला फक्त त्या लिंकवर तुम्हाला तुमचा पत्ता, तुमचा ईमेल आयडी बरोबर लिहायचा आहे. तुमचा ईमेल आयडी बरोबर लिहायचा आहे आणि तुम्हाला झूमची लिंक ईमेल वरच मिळेल. माझ्यासारखी व्हॉट्सअपवर कुणीही पाठवणार नाही. त्याची लिंक मात्र तुम्हाला ईमेल वरच मिळेल. एका लिंकवर एकच जण अप्लाय करू शकतो. एका लिंकवर एकच जण अप्लाय करू शकते. त्यामुळं तुम्ही स्वतः ते व्यवस्थित अप्लाय करा. आणि मित्रांनो, येणारे दिवस हे न्यूट्रीचार्जचे दिवस येणार आहेत. पुन्हा तो माहोल तयार होणार आहे. पुन्हा ते सेलिब्रेशन तयार होणार आहेत. पुन्हा जो न्यूट्रीचार्ज जो टेम्पो होता तो टेम्पो परत त्यापेक्षाही भारी दिसणार आहे. उद्या नागपूरला 2 प्रोग्राम आहेत. त्याविषयी सुरेश दहातोंडे सर आपल्याला सांगतील. महाराष्ट्रामध्ये उद्या 2 प्रोग्राम आहेत मोठे नागपूरमध्ये. सुरेशजी. नागपूर मधला एक मला माहित आहे सर, जिथं आपले एस आत्री सर येणार आहेत, महावीर सारंग सर येणार आहे आणि डॉक्टर राजेंद्र सोनी सर येणार आहे. जवळपास दिवसभराची LDP जे काल पुण्याला झाली आपल्या दिनेश चौधरी सरांची, तशी तिथं 3 लीडरची LDP उद्या दिवसभर आहे. ते एक प्रोग्राम मला माहित आहे, दुसरा मला माहित नाही.
दुसरा प्रोग्राम गुरुदेव बीसी छाबडाजी. गुरुदेव बीसी छाबडाजी उद्या 24 जूनला फुल डे त्यांचा सुद्धा लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे नागपूरमध्ये, आहे की नाही. साई सभागृह वखाड हॉस्पिटल सुद्धा आहे. म्हणजे नागपूरमध्ये पहिल्यांदा असं होतंय की दोन लीडरचे प्रोग्राम ऍट ए टाइम. म्हणजे माहोल किती बनणार आहे याचा तुम्ही विचार करा मित्रांनो. आणि या माहोलचा फायदा घ्या. या माहोलचा फायदा नागपूरकर घेत आहेत. काल पुण्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात होते, आता नागपूरमध्ये आहे. पुण्याचा प्रोग्राम संतोषजीने अटेंड केला. उद्याचा प्रोग्राम सुरेशजी अटेंड करणार आहेत. सुरेशजी आपल्याला पुढच्या रविवारी सांगतील की त्या प्रोग्राम मध्ये काय झालं, कालच्या प्रोग्राम मध्ये काय झालं. संतोषजी सांगा. कालचा प्रोग्राम आता शब्दात सांगण्यासारखं काहीच नाही सर त्यामध्ये, कारण मी तो प्रोग्राम यूट्यूबला देखील टाकलेला आहे. 5.5 घंट्यांचा प्रोग्राम घेतलाय सरांनी आणि 4 पानी नोट्स काढलेल्या होत्या सरांनी, दिनेश सरांनी. तर त्यांचे प्रोग्राम हे हाऊसफुलच होतात. तिकिटाची खूप मारामारी झाली, तिकीट मिळाले नाही. आणि जर तो प्रोग्राम 5.5 तासाचा जर बघायचा असेल तर संतोष पांडव या चॅनलवर तो प्रोग्राम पूर्ण डिटेलमध्ये आहे दिनेश सरांचा. थँक्यू सर. म्हणजे त्यांनी तिकिटाची मारामारीपासून जो प्रोग्राम त्यांनी जो युट्यूब चॅनलवर तुम्हाला फ्री मध्ये बघता येईल. तुमच्या आवाजाचा खूप इश्यू आहे बरं का सर. आज खूप दरसोड झाली आवाजाची. मी तरी म्हणन तोंडे सरांना ग तो उद्याचा प्रोग्राम रेकॉर्डिंग करून आणावा सगळ्याला कामात येईल. आज 1.5 वर्षानंतर एवढा मोठा इश्यू झाला या प्रोग्रामचा आजच्या. म्हणजे खूप चॅलेंज आले ढवळे सरांना, कारण त्यांना मोबाईलवर आज मीटिंग घ्यावं लागली. हे पहिल्यांदा झालं असं, नाही तर असं कधीच होत नाही. त्यांचा अजून पण इश्यू आहे, म्हणजे ते आज सध्या अजून दिसत नाहीये. म्हणजे बराचसा प्रॉब्लेम झालाय त्यांना. सर एक हिंदी की मन है, दिक्कत तो का आना पार्ट ऑफ लाइफ है और उसमें से निकल जाना आर्ट ऑफ लाइफ है. तो बिलकुल जेवढे प्रॉब्लेम जास्त येतील तेवढे आपण मोठे होऊ. येस. एवढा प्रॉब्लेम होऊ नये आज आपला प्रोग्राम कंटिन्यू झाला. रिकाम्या जागा भरू आपण ते कंप्लीट केला. गॅप पडलेला आपल्याला समजून घ्यावं लागलं ना, म्हणजे आपल्या दिमागात आला थोडासा. येस. ढवळे सर मधात काय बोलले, ढवळे सर मधात काय बोलले, ब्रेक के बाद. आता पुन्हा ढवळे सरांना प्रॉब्लेम आहे. मीटिंग तर आपली संपतच आलेली आहे. बिलकुल ढवळे सर तर आता मीटिंगच्या बाहेर गेलेले आहेत. मीटिंग संपत झालेली आहे. फक्त आता सर्वांनी हे बुकलेट आपण लिंक द्वारे आपण आपल्या ऑनलाईन पण बोलू शकतो, जिथं अवेलेबल होतील तिथून पण आपण आणू शकतो. आणि हे जेवढ्या लवकर आपण आपल्या टीम पर्यंत पोहोचू तेवढं एकदम साधं सोपं सरळ काम. म्हणजे ब्लड न काढता, कारण एचबी चेक करायचं म्हणलं की पहिले ब्लड काढावं लागते आणि ब्लड कोणी काढत नाही. खूप साऱ्या लेडीज तर ब्लड चेक करायला पण भीतात. एचबी कमी निघाला तर काय करावं. एचबी माहित झाला तर आपण लवकरात लवकर कव्हर करू. ती संधी आपल्याकडं न्यूट्रीचार्ज अवेलेबल केलेली आहे. तर त्या संधीचं सोनं आपण सर्वांनी मिळून करायला पाहिजे. पुन्हा ढवळे सर आलेले आहेत. वेलकम ढवळे सर. तुम्ही सांगा की उद्याचा प्रोग्राम कुठं आहे. उद्याचा नंदनवनला आहे सर. मला एक ताई विचारत होते इथं की उद्याचा प्रोग्राम कुठं आहे. आणि मनीषा ताई तुम्ही अनम्यूट व्हा बोलायला. तुम्ही डायरेक्ट अनम्यूट होऊ शकता. मनीषा ताई.
मनीषा ताईला काही बोलायचंय? मनीषा ताई, अनम्यूटचा ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही डायरेक्ट बोलू शकता. मनीषा ताई म्हणतायत मला बोलायचंय. हा, अनम्यूट व्हा ताई, बोला. हा, तुम्हाला अनम्यूट केलंय मनीषा ताई. चॅट बॉक्स मध्ये आलंय की मनीषा ताई तनपुरे यांना बोलायचंय. नमस्कार सर, येतोय आवाज? हा, बोला ना. हा सर, आवाज येतो? Yes, हो, yes. येतोय, बोला. नाही सर, सर तुम्ही तुमचा नेटवर्क इश्यू होता ना, तेव्हा मी सरांना म्हणत होते की सकाळच्या सत्रात जी माहिती झाली असेल ती सांगा तोपर्यंत. आणि दुसरं मी असं सांगू इच्छिते सर की मी पण न्यूट्रिचार्ज वुमन डेली घेत असते. तर 7 ते 8 वर्षापूर्वी मला कंबरदुखी पाठदुखीचा प्रॉब्लेम होता. तर पांडव सरांनी मला न्यूट्रिचार्ज वुमन आणि स्ट्रॉबेरी प्रोडक्ट दिलं होतं. प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले सर. आतापर्यंत माझं न्यूट्रिचार्ज वुमन आणि ओमेगा कंटिन्यू. हे तुम्ही जसं बोलल्या का, याचा एक चांगला व्हिडिओ शूट करून मला पाठवा. तुमचा व्हिडिओ भारत जाईल. ओके ओके सर, नक्की नक्की. म्हणजे भारतभरामध्ये तुमचा व्हिडिओ चांगला आडवा 1 मिनिटाचा व्हिडिओ शूट करा, आडवा मोबाईल धरून, आणि मला पाठवा. पांडव सरांकडून पाठवू शकता, तुम्ही डायरेक्ट पाठवू शकता, आणि तो मी कंपनीला पाठवल. तर तुमचं टेस्टिमोनियल म्हणून जसं तुम्हाला दाखवले, तसं तुमचे व्हिडिओ भारतभरामध्ये दाखवल्या जातील. सर आणखीन एक सांगू का, पांडव सरांनी बोललेलं? बोला बोला. हा सर, पांडव सरांनी मागे एक असं सांगितलं होतं मला की माझ्याकडं ना हे आपलं हेअर ऑइल आणि शॅम्पू भरपूर चालतो सर. की माझ्या गावामध्ये अशा ज्या महिला आहेत की ज्यांनी 2-2, 3-3 वर्ष डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेऊन सुद्धा त्यांचे केस गळायचे थांबत नव्हते. तर मी सहजासहजी त्यांना आपलं हेअर ऑइल दिलं, तर त्या महिलांचे केस सर एका बॉटलमध्ये गळायचे थांबले. तेव्हापासून तर माझा इतका सेल वाढला आणि माझे केस खूप इतके मोठे आहेत ना की पांडव सर एक दिवस मला म्हणले, एक दिवस आपण तुझं हेअर ऑइलला फोटो देऊ. म्हणजे असं मजाक मस्करी करतात. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्यात जास्त न्यूट्रिचरची ताकद आहे बर का. हो हो. तर पांडव सर याचा व्हिडिओ शूट करा आणि पाठवायला मला, आपण तो पाठवूया. तर मित्रांनो, आपण प्रत्येक रविवारी संध्याकाळी फक्त न्यूट्रिचार्ज वुमन या विषयावर आपण पुढे बोलणार आहोत. सकाळी विषय राहील, परंतु काही जण वाटत की न्यूट्रिचार्ज वुमनचा विषय इथं संपलाय काय, तर असं अजिबात नाही. संतोष पांडव सरांच्या विनंतीला म्हणजे कंपनीकडनं मान्य केली, आणि दर रविवारी संध्याकाळी फक्त न्यूट्रिचार्ज वुमन वर आपण बोलणार आहोत. आज जे काही नेटवर्क इश्यू आला, 2-3 प्रॉब्लेम एक सोबत माझ्या घरात घडले. स्पार्किंग झाली आणि जे राउटर असतं, राउटर जळालंय. आता माझ्याकडे जे आहे वायफायचं, ते राउटर जळून गेलं. मला त्या वास आला, म्हणून मी मोबाईल वरून कनेक्शन होऊन आज आपला हे केलंय. तर आपण पुढच्या रविवारी परत बोलूयात, सकाळी बोलूयात, संध्याकाळी बोलूयात. आज सुरेश दहातोंडे सर आणि संतोष पांडव सर यांनी जे बॅकबोनची माझी भूमिका निभवली, त्याबद्दल त्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. तसे मित्र आहेत ते, भेटल्यानंतर मी त्यांना चांगला चहा पाजल, त्यात काही शंका नाही. आणि असंच हसत राहा, मजेत राहा, आणि परत आपण भेटूयात. थांबतो. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम. थँक्यू. लयच इश्यू आला.